गावाकडची. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं गोष्ट गावाकडची या आपल्या सिरीज मध्ये. आता आरची विहिरीवर आल्या म्हटल्यावर पोरांनी पण गाड्या काढल्या आणि आम्ही थेट पोचलो विहिरीवरती पोहायला. उन्हाचा तडाखा पण जरा लईच लागत होता, म्हणून म्हटलं हिरीत पावल्याशिवाय जीव काय थंड होयाचा नाही. वावराच्या बांधानं वाटा काढत पोरं पुचली विहिरीवरती. मग काय फुकटचा टाइम वेस्ट न घालवता पोरांनी कपडे काढले आणि बका काय हिरीत उड्या मारायला सुरुवात केली. ह्या बारक्यासनी पवायला येत नव्हतं, म्हणून म्हटलं तुम्ही लांबच बसा आणि फक्त बघायचं काम करा. ही तिघं म्हटली आम्ही उडी मारतो, आमचा एक व्हिडिओ काढ. पण एकानं पण नीट उडी मारली नाही. हे दोघं फक्त पावणाऱ्या पोरासनी वर घ्यायचं काम करीत होते, कारण हिरीतनं वर यायला दुसरी वाटच नव्हती. तवर इकडे या भावाने एकदम खतरनाक डुबकी मारली, एकदम विषयार्ड. पाहून झालं की लगेचच पोरांनी कापडं बिपडं बदलली आणि आम्ही निघालो परत घराकडे. घरी आलो तर मम्मीचं इकडे दिवाळीचा फराळ करायचं काम सुरू होतं. मग तिनं आम्हाला पण कामाला लावलं. मग म्हटलं जरा कानावलं करून घेऊया. शेवटी कानावल्याचं पण काम उरकलं आणि नंतर गेलो पोरांचं किल्ला बांधायचं काम सुरू होतं तिकडं. यांचं काम बघून मला पण माझ्या लहानपणीची आठवण झाली आणि त्यांना थोडी किल्ला बांधायला मग मी पण मदत केली. तर मग हा छोटासा किल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला हा गावाकडचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता आपल्या पेजला फॉलो करून जावा.